बातमी बीडमधून। बीडमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं सरपंचाला उडवलं। सौंदाना गावचे अभिमन्यू क्षीरसागर हे दुचाकीवरून जात असताना अपघात झालाय। सौंदाना गावच्या सरपंचाचा अपघातात मृत्यू झालेला आहे। मिरवट फाट्यावर हा भीषण अपघात घडला। बीडमधली ही मोठी बातमी आपण पाहतोय। बीडमध्ये राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं सरपंचाला उडवलंय। सौंदाना गावचे अभिमन्यू क्षीरसागर हे दुचाकीवरून जात होते आणि तेव्हा हा अपघात झाला। या अपघातामध्ये अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू सुद्धा झाला। आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकचा तपशील। उदय, विक्रांत, आपण जर बघितलं तर सौंदाना गावचे सरपंच आहेत क्षीरसागर, ते रात्री आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना राखेची वाहतूक करणाऱ्या हायवानं धडक दिली आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। आता या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत। संबंधित हायवा देखील ताब्यात घेतला जाणार असून अपघात नेमका कसा झाला हे देखील प्रत्यक्षदर्शीकडून समोर येऊ शकणार आहे। याआधी आपण बघितलं की परळीतील राखेची वाहतूक हा चर्चेचा विषय बनलेली असताना आता हा अपघात झाल्यानं हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता या परिसरातील रहिवाशांकडून होते। उदय, पुढचा प्रश्न तोच आहे। खरं तर राखेचा मुद्दा जो आहे तो मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आलेला आहे। राख उचलली जाते, प्रचंड प्रमाणात उचलली जाते। इतके हे निर्ढावलेले आहेत का राख उचलणारे की त्यांना गाडी कशी चालवावी हे सुद्धा समजत नाही। त्याच्यामध्ये सरपंचाचा मृत्यू होतोय, अपघात होतोय। नक्कीच परळीतून होणारी राखेची वाहतूक ही याआधी या भागातील नागरिकांना त्रासदायक ठरलेली। हे जे टिप्पर या ठिकाणाहून जातात ते व्यवस्थित झाकलेले नसतात। त्यातून उडणारी राख ही परिसरातील लोकांच्या घरामध्ये पिकावर जाते, त्याबाबत देखील तक्रारी होत्या। तसेच हे जे टिप्पर चालक आहेत ते सुसाट वेगाने ही वाहनं चालवतात, अवजड ही वाहनं असतात आणि त्यामुळे अपघाताच्या देखील घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे या राखेच्या वाहतुकीला कुठेतरी शिस्त लावण्याची गरज आता निर्माण झाली। बरं, धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।